दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. हे आहे रुद्रपूर. या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांनी अवतार धारण करून 125 वर्ष राज्य केलं. या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांनी 125 वर्ष राज्य करून अनंत जीवाचा उद्धार केला, अनंत दुःखी जीवांना सुखी केलं. तर या ठिकाणी हा आहे राजमठ. हा राजमठ पंडित महिमभट्टांनी दिवसभर सोन्याचा व्यापार करून श्री गोविंद प्रभू बाबांसाठी हा राजमठ त्यावेळेस विकत घेतलेला होता. तर हे रुद्रपूरची महिमा अशी आहे की ही महानुभाव पंथ लोकांची काशी आहे. इथे पांगुड्याला श्री गोविंद प्रभू बाबांनी पाय दिले, आंधळ्याला डोळे दिले, मुखेला वाचा दिली. असे आपले महानुभाव पंथीचे चौथे श्रीकृष्ण म्हणजे गोविंद प्रभू बाबा. गोविंद प्रभू बाबांनी या ठिकाणी मूर्त एक मुलगा त्याला जिवंत केलं, मूर्त वासरूला जिवंत केलं. अशा अनंत लीळा या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांनी केलेल्या होत्या. या ठिकाणी औसा नावाची एक भक्त होती, तिला सर्पदोष झालेला होता. सर्पदोष मुक्त करून तिला चांगलं या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांनी एकदम ठणठणीत केलं. एक लहान बालक होतं, ते असेच काहीतरी कारणास्तव आजारी पडलं. आजारी पडून तो लहान बालक वारला आणि त्याच्यानंतर त्याला स्मशानभूमीत पुरण्यासाठी घेऊन गेले. तर स्मशानभूमीत पुरून त्याला घरी आले, आईवडील घरी आले आणि नंतर श्री गोविंद प्रभू बाबांनी ती वार्ता समजली. गोविंद प्रभू बाबा स्मशानभूमीत गेले आणि दौडत गेले आणि ज्या ठिकाणी ते मूल पुरलेलं होतं, बुजलेलं होतं, त्या ठिकाणी कोरून श्री गोविंद प्रभू बाबांनी ते मुलाला बाहेर काढलं, त्याला स्वच्छ केलं. स्वच्छ करून ते मूल एका म्हातारीच्या जवळ दिलं. तर ते मूल जिवंत केल्यानंतर ती म्हातारी म्हणे, मी म्हातारी आहे, मला दूध नाही, काही नाही. श्री गोविंद प्रभू बाबांनी लगेच कृपादृष्टीने त्या म्हातारीला सुद्धा पाना फुटला आणि ती म्हातारी चटचट त्या मुलाला दूध पाजू लागली. नंतर काही दिवसांनी ते मूल खेळू लागलं आणि त्या मुलाचे जे आईवडील होते, परत त्या आईवडिलांनी ते मुलाला पाहिलं आणि ते एकदम आनंद झाला. माझा मुलगा जिवंत केला गोविंद प्रभू बाबांनी, म्हणून परत गोविंद प्रभू बाबांजवळ ते मूल घेण्यासाठी गेले. तर त्यावेळेस गोविंद प्रभू बाबांनी ते मूल त्यांना दिलं नाही, त्या म्हाताऱ्याला दिलेलं होतं. म्हणून संपूर्ण गावामध्ये एक 55 गावामध्ये महाजन लोकांना बोलवून तो नावानिवाडा केला. त्यांनी सांगितलं, ज्या अर्थी हे मूल गोविंद प्रभू बाबांनी या म्हातारीला दिलं आहे, म्हणून हे मुलगावर अधिकार म्हातारीचाच आहे. फक्त हे आईवडील त्याला खाऊ घालू शकतात, परंतु त्याच्यावर अधिकार म्हातारीचाच आहे. असा न्यायनिवाडा त्यावेळेस महाजन लोकांनी केला आणि मग त्याच्यानंतर श्री प्रभू बाबांनी ते मूल त्या ठिकाणी राहू दिलं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. दंडोत प्रणाम. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.